ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह 13 जणांवर बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये 5 सप्टेंबरला बारामतीत केलेल्या ओबीसी एल्गार मोर्चा प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। याच मुद्द्यावरून लक्ष्मण हाके आज बारामती शहर पोलीस ठाण्यात स्वतःला अटक करून घ्यावी यासाठी स्वतःहून हजर राहिले। यावेळी गुन्हा दाखल झालेले इतरही कार्यकर्ते हाकेंसोबत आले असून यावेळी ओबीसी बांधव आक्रमक झाले। केवळ अजित पवारांच्या सांगण्यावरून आमच्यावर प्रशासनाने गुन्हा दाखल केला असून सुप्रिया सुळेंवरही लक्ष्मण हाकेंनी गंभीर आरोप केले। यावेळी लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले पाहूयात। तुम्ही त्यांनी पाठवलं ते करणारच नाही शासन, तर आपलं शासन बनवू, ओबीसीचा मुख्यमंत्री बनवून दलिताचा गृहमंत्री बनवू, मग ते करणारच नाहीत। आता जर इथं ती तुमची आपल्या जे हे होतं ती शांततेत झालेलं होतं, तर त्याच्यानंतर त्यांच्यावरती प्रशासनाने दबाव टाकून ती गुन्हे दाखल केले। ठीक आहे, जे काय केलंय तर आपण सगळ्या SC ST ओबीसींनी या देशाची आणि महाराष्ट्राची सत्ता घेऊन मुख्यमंत्री ओबीसीचा बनवून द्या साहेब, आम्ही साहेब करतो। त्यांनी सांगितलं ना, त्यांनी पाठवलेला आहे, तिकडून येतच नाही। आझाद मैदान पोलीस स्टेशनला आपण जे दिलं तुम्ही त्यांना आता विचारा ना की काय झालंय, कारण ज्या दिवशी मोर्चा आयोजित केला त्या दिवशी ईद होती, दुसऱ्या दिवशी गणपती विसर्जन, ज्या दिवशी मला विनंती केलं गणपतीचा उत्सव होता, आम्ही तुम्हाला फक्त विनंती केली होती की त्याच्यामध्ये तुमचा अशा पद्धतीची भूमिका नव्हती। नाही, आता ईद आणि गणपती होतं हे तुम्हाला 2 तारखेला माहिती नव्हतं, त्याच्यामध्ये तुम्हाला काय दुसरं आढळून आलं का? आम्ही काय कुणाला त्रास दिला किंवा काय झालं? 1 मिनिट, 2 तारखेला जर प्रांतांकडे निवेदन जात असेल आणि 2 तारखेचं निवेदन हे प्रांतांकडून 4 तारखेला पोलीस प्रशासनाकडे जात असेल तर सगळ्यात प्रथम याला जबाबदार कोण? प्रांत जबाबदार आहेत का? जर हेच निवेदन जर आधी मिळालं असतं तर त्याच्यावरती विचारपूर्वक विचार करता आला असता। हे जाणून बुजून होतंय का? ऐन वेळेला थांबवलं जातंय का? आपण ते तुम्ही जाहीर करून टाका की मनोज जरांगेला आम्ही अटक करू शकत नाही, पोलीस प्रशासनाचं आमची क्षमता नाही, त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची आमची हिंमत नाही, सांगून टाका। अशा पद्धतीनं बोलणं अजितदादा पवारांच्या सांगण्यावरून या बारामतीमध्ये ओबीसींचा जो मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये 14 जणांवरती गुन्हे दाखल केले आणि आज आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलेलं होतं। आम्ही पोलीस स्टेशनमध्ये हजर झालो, आम्हाला अटक करा, आणि ओबीसीनी लोकशाही मार्गाने आंदोलन केलं, मोर्चा काढला म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर ज्या मनोज जरांगेंनी धनगर समाजाच्या पार्श्वभागात लाकडं घातली असं म्हणणाऱ्या मनोज जरांगेवरती गुन्हा दाखल करून घेत नाहीत। हे शासन मनोज जरांगे चालवतात का? मनोज जरांगेंच्या सांगण्यावरून किंवा मनोज जरांगेला हे शासन गृह विभाग घाबरतं का? हा आमचा सवाल आहे। कारण लोकशाही मार्गाने सदतशीर मार्गाने हे आंदोलन होत असताना आमच्याकडून आज पोलिसांनी लिहून घेतलंय। आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या ओबीसी विजयंती बांधवांना सांगत आहोत, आमच्याकडून लिहून घेतलंय की असा गुन्हा परत करू नये। म्हणजे उद्यापासून आम्ही भाषण करायचं नाही का? आम्ही संविधान घेऊन आलेलो आहोत। आमचा गुन्हा काय तर आम्ही भाषण केलं ओबीसीच्या हक्क अधिकार किंवा आरक्षण वाचवण्यासाठी। मग ते आमच्याकडून आज पोलिसांनी लिहून घेतलंय की हा गुन्हा उद्यापासून करायचा नाही। मग उद्यापासून आम्ही भाषण करायचं का नाही करायचं हे या गृह विभागानं पोलीस प्रशासनानं आम्हाला सांगावं। तुम्ही इथल्या पालकमंत्र्यांच्या अजितदादांच्या सांगण्यावरून तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले का? हा प्रश्न आहे आमचा, आणि आम्ही संविधानातल्या आमच्या अधिकाराविषयी हे बघा अजित पवारांनी केलेलं आहे, पोलीस प्रशासनाची कारवाई अजित दादांनी केलेली आहे। मला एक सांगा, ज्या गेवराईमध्ये बीडमध्ये अजितदादा पवार पालकमंत्री आहेत आणि ज्या बारामतीचे पालकमंत्री आहेत तिथंच माझ्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि तिथंच माझ्यावरती हल्ले पण झालेले आहेत आणि अजितदादा पवारांच्या आमदारांनी हल्ले केलेले आहेत। आता काल पवन करवर नावाच्या आमच्या कार्यकर्त्याचे दोन्ही हात मोडलेले आहेत, डोक्यामध्ये टाकं पडलेले आहेत, पाय मोडलेला आहे, तो मरणाशी झुंज देतोय। परवा नवनाथ वाघमारेंची गाडी जाळून टाकण्यात आलेली आहे। हे सगळं घडत असताना गुन्हेगार 1 तासामध्ये, नवनाथ वाघमारेंची गाडी जाळणारा माणूस 1 तासामध्ये गळ्यामध्ये हार घालून बाहेर पडतो, आणि काल जीव घेणा हल्ला जो झालाय त्या आरोपींना अजून अटक झालेली नाही। आणि आमच्यावर गुन्हा काय तर आम्ही भाषण केलं, आम्ही मोर्चा काढला, यांनी आमचे जीव घेतलेले आहेत, आजपर्यंत घेत आलेले आहेत। आम्ही फक्त संविधानाची भाषा बोललो तर आमच्यावर गुन्हे दाखल केले आणि आज पोलीस प्रशासनाकडून आमच्याकडून लिहून घेतलंय की इथून पुढे हा गुन्हा करणार नाही। म्हणजे कोणता गुन्हा? आम्ही गुन्हेगार आहोत, आम्ही ओबीसींच्या आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करतोय।
शांततेच्या मार्गाने, संविधानाच्या मार्गाने. आज संविधान धोक्यात आहे. अजितदादा पवारांनी आमच्या तिजोरीवरती डल्ला मारून स्वतःचे कारखाने, दारूचे कारखाने उभे केलेच, पण आमचं आरक्षण पण संपवलंय. आमच्या महाज्योतीला निधी देत नाहीत. ही आमची मागणी आहे, ती तत्वाची लढाई आहे. विधानसभेमध्ये महाज्योतीच्या संदर्भात प्रश्न विचारला गेला अभिजित वंजारी नावाच्या काँग्रेसच्या आमदाराकडून. त्यावेळी उत्तर कुणी दिलं? मुख्यमंत्र्यांनी दिलं का? त्याचं उत्तरदायित्व वित्तमंत्री म्हणून, अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवारांचं होतं. एका वाक्यात त्यांनी उत्तर दिलं. मग याचं उत्तरदायित्व अर्थमंत्र्याचं असताना आम्ही इतरांना तर बाय डिफॉल्ट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जबाबदार आहेत ना. त्यामुळे अजितदादा पवारांचा आमचा काही बांधारा बांध नाही. मुख्यमंत्र्यांना जबाबदार आम्ही धरतो आहोत. आम्ही GR फाडला म्हणजे आम्ही मुख्यमंत्र्यांचं समर्थन कुठं करतोय? आम्ही काय फक्त बारामतीत आंदोलन नाही केलं. तुम्ही गेल्या 8-15 दिवसामध्ये, महिन्याभरामध्ये GR निघाल्यापासून आमच्या आंदोलनांची ठिकाणं बघा. नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, बीड जिल्हा. बारामती सोडून द्यायचं का? आणि बारामतीमध्ये आम्ही मतदान दिलं नाही का सुप्रिया सुळेंना, अजितदादा पवारांना? आमच्या मताचं हे उपकार तुम्ही फेडले आमचे. गावगाड्यामध्ये धनगरांची, माळ्याची, साळ्याची, कोळ्याची मतं नाहीत. अजितदादा पवार, लाज वाटते आम्हाला तुमची. आम्ही तुम्हाला, ह्या बारामतीच्या लोकांना मी सांगायला आलोय, ज्या ड्युट्यांना तुम्ही निवडून दिलाय वारंवार, रिपीट अगेन अगेन, ज्या सुप्रिया सुळेंना तुम्ही निवडून दिलं त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळतो आणि त्या काल म्हणतात की आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं. काय तुम्ही उत्कृष्ट संसदपटू? तुम्हाला गावगाड्यातली जात व्यवस्था माहिती नसावी? निषेध व्यक्त करतो, धिक्कार व्यक्त करतो. म्हणून बारामतीतल्या माझ्या बांधवांना समजावून सांगायला आले की तुम्ही जे ड्युटे निवडून दिलेले आहेत त्यांनी आज तुमचं ओबीसीचं आरक्षण संपवलंय. विरोधक म्हणून शरद पवार आणि रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंनी संपवलंय आणि सत्ताधारी देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या अजितदादांनी संपवलं. हे सत्तेत आहेत. ज्या रोहित पवार ज्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात त्या रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये एका पारधी समाजाच्या महिलेची डेथ झाली. 2 दिवसापूर्वीची घटना आहे. तिच्यावरती अंत्यसंस्कार करायला जागा मिळाली नाही. त्या पारधी बांधवांनी, मग ती गरीब होती म्हणून मिळाली नाही का? ती सामाजिक दृष्ट्या मागास होती, ती पारध्याची होती म्हणून तिला अंत्यसंस्काराला जागा मिळाली नाही. सुप्रिया सुळे गरीब होती म्हणून तिला तिचे अंत्यसंस्कार करायला जागा मिळाली नाही, तर ती पारध्याची होती म्हणून. तुम्हाला जात वास्तव काय करणार? तुम्ही जन्माला सोन्याचा चमचा घेऊन शरद पवारांच्या घरात जन्माला आला. तुम्हाला काय करणार? सोशल डिस्क्रिमिनेशन. गावगाड्यातल्या दलिताचं, मातंगाचं, गावगाड्यातल्या बेरड रामुशीचं, गावगाड्यातल्या मसनजोग्याचं काय दुखणं आहे? त्याला शिक्षण घेताना, नोकरीमध्ये जाताना या संविधानानं त्याला जगण्याचा अधिकार दिला नाही. आणि पवार फॅमिलीची काय गुणवत्ता आहे? पुढची दिशा. आम्ही ज्यांना मतदान दिलं त्या लोकांनी ओबीसी आरक्षणाबद्दल चकार शब्द काढलेला नाही. उलट आमचं आरक्षण घालवणाऱ्या माणसाला पाठिंबा दिलाय. ते बारामती मधल्या मूग गिळून गप्प बसलेल्या ओबीसी बांधवांना जाग करायला आलोय. अरे विरोधक, सत्ताधारी जेवढे जबाबदार आहेत तेवढेच तुम्ही गप्प बसून घरामध्ये बसला ना शंडासारखं, तेवढेच तुम्ही सुद्धा जबाबदार आहे. तुम्ही सुद्धा झडपी मेंबर, पंचायती मेंबर, शिक्षक नोकऱ्यामध्ये तुम्ही गेलाय. उद्या तुमचं हे आरक्षण गेलेलं असेल, जागा व्हा. ज्या ड्युट्यांना तुम्ही निवडून दिलं त्यांनी तुमचं आरक्षण संपवलंय. ज्यांना कुणाला बारामतीचं वावड आहे, ज्यांना कुणाला बारामतीत मध्ये येऊन बोलतोय, त्याच बारामतीमधनं महाराष्ट्राची सत्ता चालते. त्यावेळी बारामती दिसत नाही का तुम्हाला? EWS दिलंय ना देवेंद्र मोदींनी. का नकोय मग तुम्हाला EWS? आणि का मग जरांगे पाटलांना पाठिंबा देत आहेत तुम्ही? ओबीसींना येड्यात काढण्याचं काम अजितदादा पवारांनी, सुप्रिया सुळेंनी करू नये. तुम्ही आम्हाला च्युत्या बनवताय आणि मग परत जीभ घसरली. आम्ही बोलतोय, आम्ही महाराष्ट्रात शेकडो मोर्चे आंदोलन केलेत. कुठेही अशा पद्धतीची नोटीस आम्हाला निघालेली नाही. मग बारामतीमध्ये कशी निघते? वैयक्तिक कुणाबद्दल आकस असायचं कारण नाही, पण सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये मात्र आमच्याबद्दल वैयक्तिक आकस आहे हे आम्हाला आज दिसून आलंय. म्हणून जरांगेला एक न्याय आणि ओबीसी आंदोलकांना वेगळा न्याय म्हणून आम्ही हे संविधान हातामध्ये घेतलेलं आहे.